भंडाऱ्याच्या लाखांदूर परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी। तासभर पडलेल्या पावसामुळे शहरातले रस्ते जलमय, अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं। सोलापुरात ऑगस्टमध्ये मागील 10 वर्षातील सर्वात कमी पावसाची नोंद। जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सरासरी 108 मिलीमीटरच्या आतच पाऊस पडल्यामुळे चिंतेचं वातावरण। शेतकऱ्यांना आता परतीच्या पावसाची अपेक्षा। गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले। धरणातनं तब्बल 81,506 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। वैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गोंदियाच्या धापेवाडा बॅरेजच्या 13 दरवाजांमधनं 97,313 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। पुजारी टोला धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ। नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा। संततधार पावसामुळे कासारसाई धरणाच्या पाणी पातळीत वाढ। पुण्याच्या मावळमधील कासारसाई धरण 99% भरलं। सांडव्याच्या वक्रद्वारातनं कासारसाई नालापात्रात 300 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। पुण्याच्या भोरमधील वरंध घाट हिरवाईनं नटला। डोंगरावरनं कोसळणारे धबधबे, दाट धुकं आणि नागमोडी वळणं पर्यटकांना भुरळ घालतायत। वाघजाई मंदिर परिसरातील धबधबे देखील पर्यटकांचं मुख्य आकर्षण। मासेमारी नौका भरकटून रत्नागिरीच्या कुर्ली समुद्रकिनारी धडकली। तांत्रिक बिघाडामुळे अल रिझवान नावाची नौका कुर्ला समुद्रकिनारी धडकली। सुदैवानं नौकेतील 7ही खलाशी सुखरूप। कल्याणच्या वाडेघर चौकामध्ये पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी। महानगर गॅसच्या कामादरम्यान पाईपलाईन फुटली। दुरुस्तीचं काम सुरू। नागरिकांकडून संताप व्यक्त। जलकुंभामध्ये मृत पक्ष्याचे अवशेष आढळल्यामुळे दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात। नांदेडच्या हदगाव तालुक्यातील शिरड येथील धक्कादायक प्रकार। ग्रामस्थांनी व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केला। तर धाराशिव जिल्ह्यामध्ये जलसंकट गंभीर होण्याची चिन्ह। जिल्ह्यातील 225 पैकी एकही प्रकल्प भरलेला नाही। 103 गावांना पाणी टंचाईचा झळा। पिंपरी चिंचवड महापालिकेकडून गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या विल्हेवाटीसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय। एसटीपीतील केवळ 30% पाण्याचा पुनर्वापर। उर्वरित पाणी नदीत सोडल्यामुळे प्रदूषण वाढत असल्यामुळे हा निर्णय। चाकण बाजार समितीत पालेभाज्यांना योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा व्यापारी हतबल। पालेभाज्यांना केवळ 1 ते 2 रुपयांचा दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। आवक वाढली असून मागणी कमी झाल्यामुळे भाजीपाल्याच्या दरात घट। कोल्हापूरच्या श्री क्षेत्र धुळोबा आळते या ठिकाणी जाणारा रस्ता अज्ञातांनी जेसीबीच्या सहाय्यानं खोदला। रस्ता खोदल्यामुळे धुळोबा मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय। संबंधित प्रशासनानं या प्रकाराची चौकशी करून रस्ता तातडीनं पूर्ववत करण्याची मागणी। पालघरच्या वाढीव गावातील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून प्रवास। सुरक्षित रस्ता आणि पूल नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा रेल्वे रुळावरनं प्रवास। तातडीनं लक्ष घालून पूल तयार करून देण्याची विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। नागपुरातील आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन स्थगित। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेतलं। आदिवासी विद्यार्थ्यांच्या 14 पेक्षा जास्त मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन। पुण्यातील सारसबाग चौकामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन। सरकारनं काढलेला जीआर रद्द करण्याची मागणी। सरकारनं मागण्या मान्य कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा। जनगणनेमध्ये ओबीसींच्या स्वतंत्र रखण्यासाठी सकल ओबीसी महामोर्चाकडून 1 सप्टेंबरपासून आंदोलनाचा इशारा। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 25 ऑगस्टला मुंबईत राज्यस्तरीय बैठक। यावेळी गृह मंत्रालयाच्या राजपत्राविरोधात याचिका देखील दाखल केली जाणार। भोरमध्ये पुणे सातारा महामार्गावरती शेतकऱ्यांचा रास्ता रोको। भोरच्या कापूरखोळ परिसरात शेतकऱ्यांचा रास्ता रोको। भोंगवलीतील हाय व्होल्टेज सबस्टेशन आणि टॉवर लाईन प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको। नाशिकच्या मालेगावमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात मोर्चा। मोर्चाला आनंदराज आंबेडकर आणि माजी आमदार बबनराव घोलप यांची उपस्थिती। 1 रुपयाची भाडेवाढ म्हणजे चेष्टा झाली। किमान 2 रुपये भाडेवाढ करण्याची रिक्षाचालकांची मागणी। दरवाढी विरोधात कल्याणमधील रिक्षाचालक आक्रमक। तीव्र आंदोलनाचा इशारा। पुण्याच्या कापूरखोळमध्ये पुणे सातारा मार्गावरती शेतकऱ्यांकडून रास्ता रोको। पुणे ट्रान्समिशन 3 या खासगी कंपनीचा पॉवर स्टेशनचा प्रकल्प रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी। सोलापुरातील विडी उद्योजकांचा महाराष्ट्र सोडून तेलंगणात जाण्याचा इशारा। राज्य सरकारनं विडी कामगारांचं वेतन वाढवण्याचे आदेश काढल्यानंतर विडी कारखानदार संतप्त। सरकारनं वेतनवाढीचा आदेश रद्द न केल्यास तेलंगणात जाण्याचा इशारा। तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात नाशिकमध्ये राज्यभरातील खाद्यतेल व्यापारी एकवटले। या निर्णयामुळे पारंपरिक खाद्यतेल व्यापारी, किरकोळ तेल विक्रेते आणि गरजू ग्राहक यांच्यावरती गंभीर परिणाम होणार असल्याचा व्यापाऱ्यांचा दावा। पुण्यामध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या विक्री आणि साठ्याविरोधात एफडीएची कारवाई। 19 ते 20 ऑगस्ट दरम्यान 3 आस्थापनांची तपासणी। कारवाईत 8,32,995 रुपयांचा साठा जप्त। 3ही आस्थापनं सील केली असून 3घांना अटक केल्याची माहिती।
मीरा भाईंदरमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून खड्डे बुजवण्याची मागणी. खड्डे न बुजवल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मूर्तीची विटंबना आणि अनुचित प्रकार घडण्याची शक्यता व्यक्त. कोल्हापुरातील कार्यक्रमादरम्यान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार एकाच मंचावर. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक समाज महासभेला दोघांची हजेरी. जनतेसाठी सरकारची तिजोरी रिकामी करू. 2-3 दिवसात कर्ज वितरणाचे आदेश देणार. अहिल्यादेवी कर्जमुक्ती योजनेतील त्रुटी दूर झाल्या. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती. रायगडचे पालकमंत्री भरत गोगावलेंच्या शिवनेरी बंगल्यावरती महिलांची गर्दी. रक्षाबंधनानिमित्तानं गोगावलेंना राखी बांधण्यासाठी महिलांची गर्दी उसळली. नागपूरच्या वाढत्या विस्तारासोबतच कायदा आणि सुव्यवस्था बळकट करणार. चंद्रशेखर बावनकुळेंकडून आढावा बैठक. अधिकाऱ्यांना निर्देश. पायाभूत सुविधांसाठी सीसीटीव्ही सोबतच नवीन पोलीस स्थानकांनाही मान्यता दिल्याची माहिती. तुम्ही खासदारकी नुसत्या ट्रान्सफॉर्मरवरतीच काढली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचा खासदार ओमराजे निंबाळकरांना टोला. तर तेच काम महत्वाचे असे म्हणत ओमराजेंचे मिश्किल उत्तर. कराडमध्ये मराठी भाषा विभागाच्या वतीनं साहित्यिकांसोबत संवाद आणि आढावा बैठक संपन्न. मंत्री उदय सामंतांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मराठी भाषा समृद्धीवर चर्चा. यशवंतराव चव्हाणांच्या नावानं अनुवाद समिती सुरू करण्याची सामंतांची घोषणा. साताऱ्याच्या रेठरे बुद्रुकमध्ये कृष्णा नदीवरील नव्या कृष्णा घाटाचं लोकार्पण करण्यात आलं. माजी खासदार वंदनाताई चव्हाण, आमदार डॉक्टर अतुल भोसले आणि डॉक्टर सुरेश भोसले यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न. विशेष निधीतनं घाटाचं काम पूर्ण. सोलापूरच्या मोडनिंब इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची अंदाज समितीकडून पाहणी. वर्गखोल्यांसाठी निधी घेऊन सुद्धा काम रखडल्यामुळे आमदार सदाभाऊ खोत यांनी अधिकाऱ्यांना खडसावलं. साताऱ्यातील कोरेगाव शहरात शिंदेच्या शिवसेनेकडून 600 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप. दरवर्षी मोफत गणवेश वाटले जाणार. शिंदेच्या शिवसेनेच्या राजाभाऊ वर्गे यांचं आश्वासन. 2026-27 मध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नागपुरात रंगणार. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडून स्पर्धा नागपुरात घेण्यास मंजुरी. स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी, महिला महाराष्ट्र केसरी तसंच 15, 17 आणि 20 वर्षांखालील राज्यस्तरीय स्पर्धांचं नियोजन. नाशिकमधल्या विद्यार्थिनींची अमित ठाकरे यांच्याकडे तक्रार. त्यानंतर अंबड पोलिसांकडून KSKW कॉलेज परिसरातील टवाळखोरांवरती कारवाई. विनाकारण गर्दी करणाऱ्यांना पोलिसांचा दणका. नाव दुरुस्तीच्या बहाण्यानं कागदपत्र आणि अंगठ्यांचे ठसे घेत बँकेच्या खात्यातनं 3.5 लाख रुपये परस्पर काढले. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा इथली घटना. पोलिसांनी दोघांना अटक केली. बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी ईडीला आरोपींची चौकशी करण्यास परवानगी. विशेष PMLA कोर्टाकडून ईडीला 5 आरोपींच्या चौकशीची परवानगी. आरोपींमध्ये मालेगावचे नायब तहसीलदार संदीप धानरकरसह त्यांच्या पत्नीचा देखील समावेश. नागपुरातील डागा रुग्णालयातनं नवजात बाळाचं अपहरण करणाऱ्या आशियाना अंजुम सय्यदला 24 तासात न्यायालयाकडून जामीन मंजूर. पोलिसांकडून काही तासातच बाळाची सुखरूप सुटका. पिकअप चालकाला पिस्तूल दाखवून 1,08,000 रुपये लुटणाऱ्या दरोडेखोरांना अटक. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकाकडून 5 आरोपींना अटक. आरोपींकडून 11,68,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त.